नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं श्वास शेती आणि ध्यास शेती आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आपल्या मका पिकावरती आज तणनाशकाची फवारणी करणार आहे. तर त्यासाठी आपण लॉडीज हे तणनाशक निवडलेलं आहे. हे बायर कंपनीचं अतिशय लोकप्रिय असं तणनाशक आहे. तो आपण आपल्या मक्यावरती फवारणी करणार आहोत. मका साधारणतः 25 दिवसाची झालेली आहे, 21 दिवस होऊन गेलेले आहेत. तर अर्धा लिटरचं हे पॅकेट आहे, अर्धा लिटर येतं याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आपण फ्युजनची पण फवारणी करणार, जे की कीटकनाशक आहे अळीसाठी. तर आपण आपला 20 लिटरचा पंप आहे मोठा, त्यामुळे आपण याच्यामध्ये 4 पंप करणार आहे. अर्धा एकरच्या याच्यामध्ये असे नॉर्मली एकरामध्ये 10 पंप करतात, पण आपण हे अर्धा लिटरचं पॅकेट आहे त्याच्यामध्ये आपण 4 पंप करणार आहे 20 लिटरचा पंप असल्या कारणाने. तर याच्यामध्ये आपल्याला 3.5 तांबे पाणी घेणार आहे आणि हे 200 ml मध्ये हे लॉडीजचं सर्फेक्टंट येतं आहे. तुम्ही पाहू शकता हे साधारणतः 200 ml येतं. हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 200 ml आहे. आणि हे एक 57 ml येतं, हे जे की मुळकी तणनाशक आहे, ज्याचं की नाव आहे टेम्बो ट्रिऑन. 34% WWSC फॉर्म्युलेशनमध्ये येतं, जे की लिक्विड फॉर्ममध्ये येतं. हे दोन्ही पण बॉटल अशा येतात, याच्यामध्ये येतात. आणि ही पावडर येते बाहेरची, पोस्ट नावाने पावडर येते, जे की साधारणतः 250 ग्रॅम येते अर्धा एकरसाठी. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे बायर कंपनीचंच पूर्ण येते. काही कंपन्यामध्ये थर्ड पार्टीचं असतं हे पावडर. ॲट्राझाइन आहे याच्यामध्ये 50% WP फॉर्ममध्ये, म्हणजे पावडर फॉर्ममध्ये येतं हे. तर आपल्या मक्यामध्ये तण झालेलं आहे भरपूर. आणि पहिलं काय होतं, सीताफळाचं रान होतं ते, त्याच्यामुळे काय झालं होतं की त्याच्यामध्ये बरेच तण होतं, जे की अशा प्रकारे हरळी, काँग्रेस वगैरे असं गवत येत होतं. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे तण आहे. काँग्रेसचं प्रमाण थोडंसं जास्त आहे आणि जास्तच आहे काँग्रेस, त्यामुळे हे करतोय. आणि आळी पण पडायला लागली, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्यासाठी आपण आळीचं पण फवारणी याच्यामध्ये घेणार आहोत. अशा प्रकारे तण वाढलेले, त्यामुळे आपण तणनाशकाची फवारणी घेणार आहे. हे आपण फ्युजन वापरणार आहे इन्सेक्टिसाईड, त्याच्यामध्ये इमामेक्टिन बेन्झोएट 5% SG फॉर्म्युलेशनमध्ये येते. हे साधारणतः आपण 20 ग्रॅम पंपाला वापरणार आहे 20 लिटरच्या. जास्त काय आळी नाही आहे, तरी पण 20-25 ग्रॅम आपण वापरणार आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.